सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां ध्यायेत् नित्यम् अपूर्ववेशललितां कन्दर्पलावण्यतां देवी देवगणैरुपास्य चरणां कारुण्यरत्नाकरां लीलाविग्रहिणीं विराजितभुजां सच्चन्द्रहासादिभिर्भक्तानन्दविधायिनीं प्रमुदितां नित्योत्सवां रेणुकाम् ॐ भवानी शङ्कर मृत्युञ्जय महारुद्र प्रमुखपञ्चायतनदेवताभ्यो नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम्। सर्वांना नमस्कार। श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी जरा पुढे येऊन बसलात तर बरं होईल, म्हणजे संवाद होईल बोलताना। आपल्या मठातील श्री स्वामी समर्थांच्या मठातील सगळे उपचार पूर्ण होत आलेले आहेत, अगदी आरतीपर्यंत। आणि मठात लावून दिलेल्या ज्या सगळ्या उपासना आहेत त्याच्यामध्ये आरतीनंतर नैवेद्य आहे आणि नंतर प्रसाद आहे। म्हणून आरती नुकतीच झाली आहे, अजून देवतांचं नैवेद्य आणि तो हवीरभाव त्यांना मिळाला की मग आपण महाप्रसादासाठी जायचं आहे। म्हणून आणखी परिसरात कोणी साधक साधिका असतील त्यांना विनंती आहे की कृपया व्यासपीठाच्या समोर बसून घ्या। साधकाचा आहार हा महाप्रसाद नाही आहे, साधकाचा आहार आहे की जी आपण उपासना करतो, साधना करतो, त्याचं महात्म्य कानांनी ऐकणं। आपलं तोंड आहे कान, दोन्ही कर्ण संपुटे हे आपली मुख आहेत आणि मुखातून त्या मुखातून ग्रहण करणारं जे आहे ते आहे ज्ञान आहे, ज्ञानाचा घास आहे। हे ज्यांना आधीच समजले आणि उपस्थित झाले त्यांचं मी स्वागत करतो। अजूनही परिसरात ज्या साधक साधिका आहेत त्यांनी गुरु महात्म्याबद्दल आज जे मी काही तत्वज्ञान असो आपल्या भारतीय संस्कृतीतलं ते तुमच्या समोर मांडणार आहे, ते ग्रहण करण्यासाठी कृपया व्यासपीठाच्या समोर बसून घ्यावं। 16 उपचार झाले, षोडशोपचार झाले आणि 16 उपचारांनी एक क्षीण सुद्धा येतो। साधनेने जशी ऊर्जा प्राप्त होते तसा एक क्षीण सुद्धा येतो आणि म्हणून अगदी त्या उपासनेच्या शेवटी जाताना आता तरी जाय जाय धरी सद्गुरूचे पाय सहस्र अपराध जरित्वा केले क्षमा करील गुरुमाय। रामदास म्हणे एका गुणे भिक्षा मागुनी खाय आता तरी जाय जाय। नवनीतानंद महाराजांनी आज भारतभर फिरून म्हणजे पंडित मैत्री सभेत संचार केल्याने देशाटन तुमच्या व्यक्तिमत्वाला अष्टपैलू बनवताना ही जी त्रिसूत्री आहे त्यातलं पर्यटन अर्थात
संन्याशी लोक करतात ते तीर्थाटन असतं महाराज. ते तीर्थाटन करून कसं केलं महाराजांनी तीर्थाटन? भिक्षेच्या मिशाने फिरावे. कारण काय फिरायचं? भिक्षा हे निमित्त आहे. कशासाठी फिरले? भिक्षेच्या मिशाने फिरावे, जनमानस अवलोकावे. संन्याशाचं दुसरं कर्तव्य आहे की लोकांच्या मनामध्ये काय चाललंय, लोकांचं मानस काय म्हणतंय, लोक खरोखर साधनेमध्ये रत आहेत ना की वामाचारी होत चाललेत? समाजातील एक मोठा प्रवाह अधोमुखी चाललेला आहे, त्याला ऊर्ध्वमुखी करण्यासाठी नवनीतानंद महाराजांसारख्या हस्ती निर्माण होतात महाराज. आणि भिक्षेच्या मिशाने फिरावे, जनमानस अवलोकावे, त्यांचं अवलोकन करावं. ठिकठिकाणी तीर्थावळी, आणि या तीर्थावळीचं तिथल्या लोकांचं जे जीवनशैली आहे ती पहावी. आणि जर समजा धर्माच्या बाबतीत तिथे आड असेल, जीवनशैली चुकत असेल, तर त्यांना तिथे मार्गदर्शन करावं. आणि मार्गदर्शनासाठी ठिकठिकाणी मठ मंदिरं स्थापन करावीत, असा उद्देश महाराजांचा होता. आपल्याकडे दूध आहे, दुधाला विरजण घातल्यानंतर दही होतं. दह्याचं ताक, लोणी घुसळल्यानंतर, आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते घुसळल्यानंतर त्याच्यावर तरल असा जो पदार्थ दुधाचा निर्माण होतो त्याला नवनीत असं म्हटलेलं आहे महाराज. मंथनातून निर्माण होतो. समाजामध्ये, उपासना मार्गांमध्ये, साधनेमध्ये अशा प्रकारची ही अध्यात्मामध्ये तरंगणारी माणसं म्हणजे नवनीतानंद महाराज. नवनीतानंद महाराजांच्या कृपेने कल्याणच्या मठाला एक कीर्तन सेवा सुद्धा करण्याचा योग मला आला. इथे सुधीर गोसावी म्हणून माझे मित्र आहेत, आणि त्यांच्या सासूबाई जे डिगसमधला मठ सांभाळत आहेत स्वामी समर्थांचा, या लोकांच्या सान्निध्यामुळे नवनीत महाराजांशी सहवास आला, संबंध आला. आणि तिथे एक कीर्तन सेवा मी सादर केली होती. महाराजांनी माझ्या समोर बसून ती कीर्तन सेवा श्रवण केली होती. आणि आजही मला अजिबात फरक वाटत नाही, कारण माझ्या समोरच नवनीतानंद महाराजांचं इथे प्रतिमा आहे, ते ऐकतायत, त्यांचं आसन आहे. मी आज गुरु महात्म्याबद्दल बोलायचं असं म्हटलं होतं. गुरु महात्म्य सगळ्यांना माहिती आहे, तुमच्यापैकी सगळ्यांनी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. तरी सुद्धा साधना मार्गामध्ये जाताना शरणागताची भूमिका काय असावी? कारण भगवंताला किंवा सद्गुरूंना शरण जाताना तुमची भूमिका काय असते त्याची निश्चित कल्पना आपल्याला नाही आहे. अन्यथा सद्गुरु निधान जवळ असून सुद्धा या परमार्थ क्षेत्रामध्ये महाराज असे कितीतरी साधक आहेत की परमात्म क्षेत्रामध्ये त्यांना काहीही उपयोग झालेला नाहीये, सद्गुरूंचा सहवास लाभून सुद्धा. म्हणून परमार्थ क्षेत्रात असताना सद्गुरूंचा फायदा व्हावा. आता तुम्ही म्हणाल हे कशावरून म्हणता तुम्ही? अनेक उदाहरण आहेत. प्रत्यक्ष सद्गुरुपदी विराजमान झालेले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतायत की मी दुकान घालून बसलोय जवाहिरांचं, आणि माझ्याकडे येणारं गिराईक कसलंय? कोथंबिरीच्या जोडीचं. अरे, मी त्यांना आत्मज्ञान देण्यासाठी बसलोय आणि ते काय मला विचारतायत? म्हणजे सद्गुरूकडे गेल्यानंतर, म्हणून समर्थ म्हणतात, समर्था पुढे काय मागो कळेना, दुराशा मनी बैसली जी ढळेना, जय जय रघुवीर समर्थ. आज जी आशा आहे, दुराशा, ती सद्गुरूंकडे काही चांगलं मागायलाच देत नाहीये. प्रत्येक मागणीमध्ये विषय आणि विकार आहेत. सद्गुरूंकडे जाऊन काय मागू आपण? प्रत्यक्ष मोक्ष श्री देणारे सद्गुरुनाथ
तो कल्पतरू आपल्या समोर असताना आपण त्यांच्याकडे जाऊन काय मागतो? मुलाचं लग्न कधी होणार हे? बरं, लग्न झाल्यानंतर त्याला मुलगा कधी होणार हे? अंगावरचे पांढरे डाग कशाने जातील हे विचारणार आहोत सद्गुरूंना? मोक्षश्री दारामध्ये झुलते हत्तीसारखी आणि आपण विचारतोय काय हे? मग सद्गुरूंना काय विचारलं पाहिजे? त्यांना जाताना शरण कसं गेलं पाहिजे? त्यासाठी समर्थ म्हणताय, आता तरी जाय जाय धरी सद्गुरूचे पाय. आता तरी जा. आता तरी दोन अव्यय आहेत ही मराठीतली, आता आणि तरी एकत्र आल्यामुळे काय गंमत झाली बघा. आता तरी जाय जाय. एखादा ओढाळ न ऐकणारा असा मुलगा असेल वयात आलेला, काहीतरी बंडखोरी करतोय बाहेर समाजात, कानावर येतं वडिलांच्या, तेव्हा व्यवहारामध्ये वडील सांगताय की बाळ आतापर्यंत खूप नखरे झाले, खूप बंडखोरी झाली तुझी, झालं गेलं गंगेला मिळालं, पण आता तरी नीट वाग. आता तरी शब्द आला. एखादी सासूरवाशीण असेल, भांडण करून घरी माहेरी पळून आली असेल, 4 दिवस आई तिची निगराणी ठेवते आणि 5व्या दिवशी काय म्हणते पाठवणी करताना प्रेमाने, बाळ तू माहेरवाशीण आहेस, घरी काही भांडण तंटे असतील, उद्धटपणे वागली असशील, पण आता तरी नीट वाग, नम्रतेने वाग. याचा अर्थ मागे कधीतरी ती उद्धटपणे वागलेली आहे. ह्या व्यवहारातल्या 2 उदाहरणावरून समर्थ आम्हाला सांगतायत की आता तरी जाय जाय धरी सद्गुरूचे पाय. समर्थ आम्हाला का असं सांगतायत? आता तरी याचा अर्थ मागे केव्हा तरी, मागे कधीतरी आपण चुकलो म्हणून समर्थ सद्गुरू सांगतायत आता तरी नीट वागण्याची वेळ आलेली आहे. मग मागे कधीतरी काय केलं हो आम्ही? मागे कधीतरी काय केलं? मग त्यासाठी आपल्याला इथे आद्य शंकराचार्यांचा दाखला घ्यावाच लागेल. मागे कधीतरी म्हणजे आतापर्यंत काय केलं? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आतापर्यंत काय केलं? पुन्हा पुन्हा जन्माला आलो, पुन्हा पुन्हा मेलो, पुन्हा पुन्हा आईच्या जठरामध्ये आपण गर्भ म्हणून येऊन राहिलो, पुन्हा पुन्हा जन्माला आलो, पुन्हा पुन्हा मेलो. इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. शंकराचार्य भगवंताला विनंती करतायत, हे मुरारी, हा जो संसार आहे तो असा दुस्तर दुहतर, तरुण जाण्यास दुह म्हणजे कठीण, तो पार करण्यासाठी कृपया ये आणि मला देवा धाव रे आणि माझी नाव किनाऱ्याला लाव रे. साध्या सोप्या शब्दामध्ये भजनामध्ये हे आलं महाराज. इथे पुन्हा पुन्हा जन्माला येतोय आणि पुन्हा पुन्हा मरतो, हे दुष्टचक्र मात्र कमी होत नाहीये. आता तरी समर्थ सांगतायत. कधी कळायचं हे? अरे कितीदा जन्मा यावे आणि कितीदा व्हावे फजित. हा, म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत, मस्तकी पडोत दुःखाचे डोंगर, सुखाचे माहेर सोडू नये. तुका म्हणे तुला सांगू आता किती, जिण्याची फजिती करू नये. तुला किती सांगू, जिण्याची फजिती करू नको. कितीदा जन्मा यावे आणि कितीदा व्हावे फजित. मग ही फजिती टाळण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला येतो आणि पुन्हा पुन्हा मृत्यूच्या चक्रामध्ये अडकतोय. ही फजिती टाळण्यासाठी आता काय केलं पाहिजे महाराज? काहीतरी उपाय केला पाहिजे. आणि तो उपाय काय आहे? आपल्याला सामान्य लोकांना तो उपाय कळत नाही, म्हणून अगदी लांबचं उदाहरण नाही, हिमालयातलं
आपल्या जवळचं माणगाव श्री क्षेत्र माणगाव मधलं दत्त मंदिर आहे. तिथले जे उपासक होऊन गेले कोण? परमपूज्य सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी सांगितलं, सदा संतांपाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे, उपदेश ते न देती, परी ऐकाव्या त्यांच्या गोष्टी, त्याही कष्ट नष्ट होती. तुम्ही संतांना काही विचारायला जाऊ नका, त्यांच्या सहवासामध्ये फक्त जाऊन बसा आणि काय अनुभव येतो तो बघा. ते इतरांशी बोलत असतात, इतरांना काहीतरी ज्ञान देत असतात, त्यांच्या आचरणातून सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत असतात. तेव्हा ते ऐका मन लावून, कदाचित तुमच्या समस्येचं उत्तर त्यामध्ये असू शकतं. म्हणून तुम्ही ते मन लावून ऐका फक्त, तुमचा प्रश्न कदाचित मांडता सुद्धा येणार नाही तुम्हाला, मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि मग सद्गुरूंचा परिस्पर्श झाला, आपणा सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. तुमची तयारी झाली व्यवस्थित, तुम्ही साधनेमध्ये उपासनेमध्ये परिपक्व झालात की सत्कर्म परिपाकांते भवेत सद्गुरु दर्शनम असं म्हटलंय. तुमच्या सत्कर्मांचा परिपाक झाला की सद्गुरूंचं दर्शन तुम्हाला प्राप्त होतं महाराज. आणि हे सद्गुरूंचं दर्शन झालं, सद्गुरू प्राप्त झाले आणि त्यांनी तुम्हाला योग्य मार्ग दाखवला. म्हणजे कसं म्हटलंय, लोह परिसाची उपमान साहे सद्गुरु महिमा अगाधची. म्हणजे असं आहे, परिस नावाचा एक काल्पनिक दगड आहे, तो लोखंडाला लावला तर म्हणे त्या लोखंडाचं सोनं होतं. आणि याच परिसाची उपमा सद्गुरूंना दिली तरी चालत नाही, कारण परिस लोखंडाचं सोनं करतो, लोखंडाचा परिस नाही करत. पण सद्गुरू कसं आहे, सद्गुरूंचा स्पर्श तुम्हाला झाला की तुम्ही सुद्धा सद्गुरूच होता. आता सद्गुरू होता म्हणजे मला असं सांगायचंय, आज नवनीतानंद महाराजांची प्रतिमा कुठे कुठे आहे बघा. माझ्या मागे एक बॅनर आहे, बॅनरवर पहिली प्रतिमा त्यांची आहे, नंतर बाकीचे सगळे उपासक सद्गुरू मंडळी आहेत ती सगळी. इथे खाली माझ्या 2 बॅनर आहेत. आज स्वामी समर्थांच्या बाजूला नवनीतानंद महाराजांचा फोटो लागला. महाराज जेव्हा देहात होते, आज देहात नाही आहेत, समाधीत आहेत. देहात होते तेव्हा निक्षून सांगायचे की यांच्या बरोबर हा फोटो लागता कामा नये, स्वामींच्या बरोबर. म्हणजे ते समजायचं की श्री स्वामी समर्थांबरोबरची माझी पात्रता नाहीये. किंवा इथे सुद्धा त्या पातळीमध्ये फोटो नसायचा, तर स्वामींच्या खालच्या बाजूला, त्यांची बाजू उच्च श्री स्वामी समर्थांची, आणि नवनीत महाराजांची प्रतिमा लावायची झाली तर त्या खालच्या बाजूला त्यांच्या पायाकडे, असं महाराजांचं मत असायचं. पण आज माझी काया गेली खरे, परी मी उरलो जगदाकारे, समर्थ कृपेची उत्तरे तोची हा दासबोध, जय जय रघुवीर समर्थ. या उक्तीप्रमाणे समर्थांच्या एखादा सत्पुरुष इतक्या प्रकारचं वैचारिक मंथन करतो, मठ मंदिरांची स्थापना करतो आणि पवित्र हिंदू धर्माच्या स्थापनेसाठी धडपडतो. साधना आणि उपासनेसाठी माणसाने आपलं जीवन वाहिलं पाहिजे अशी चांगली सदिच्छा लोकांच्या मनामध्ये निर्माण करतो. आणि त्यांच्या मठ मंदिरांमध्ये आमच्यासारखे नवशिके उपासक येऊन तुम्हाला तत्वज्ञानाबद्दल बोलतात, असे माणसं तयार करतात महाराज. हे त्यांचं महान कार्य आहे. ते कुठल्या पातळीपर्यंत पोचले, आज सद्गुरू पातळीपर्यंत पोचलेले आहेत. तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण दिलं. म्हणून मला असं म्हणायचं आहे की शरणागताची भूमिका खूप महत्वाची आहे. मग शरणागताची भूमिका असताना कशी शरणागताची भूमिका? मग एका मोरोपंतांनी केकावलीमध्ये म्हटलेलं आहे की कुठल्या प्रकारे आपण शरण जातो भगवंताला आणि तेव्हा आपली भूमिका काय असली पाहिजे. शरण जाताना सुद्धा आपला अहम, आपला स्व सद्गुरूच्या भगवंताच्या चरणावर अर्पण केला पाहिजे. आपण स्वतःला दास म्हणवतो ना, मग दास याची व्याख्या काय?
आणि स असे दोन शब्द आहेत महाराज. दा म्हणजे दायच्छ संस्कृत धातू आहे. दायच्छ म्हणजे देणे, ददाती म्हणजे देणे, स म्हणजे सकलम, ददाती सकलम इति दासः, जो आपलं सगळं देतो. सगळं म्हणजे ह्या सगळ्या, आपण सगळं देतो पण एक देत नाही, स्व देत नाही आपला. जो सर्व देऊन स्व देतो, सर्वस्व देतो, त्याला दास म्हटलंय खऱ्या अर्थाने. नाहीतर आपण ड्रेस परिधान करून वावरलो, त्यामुळे एक भूमिका लक्षात येते, आणि भूमिका लक्षात आल्यानंतर साधकाला आणि उपासकाला काय कळलं पाहिजे? सूर्याचे ते चित्र काढू जातात चांग, परी प्रकाशाचे अंग आणीता नाही. 8 दिवस पाऊस पडतोय, सूर्याचं तोंड आपण बघितलेलं नाहीये, लाईट पण गेले, बॅटरी सगळ्या संपल्या, घरात अंधार आहे, आणि एखादा बाप म्हणतो, बाळ तू त्या दिवशी जे सूर्याचं चित्र काढलं होतंस ते जरा डब्यातलं ते पाकिटातलं बाहेर काढ, त्याचा प्रकाश पडतो काय बघूया, पडेल का हो? तसं संन्यासाचं सोंग, वठविता चांग परी वैराग्याचं अंग आणीता नाही. आपली एक जबाबदारी बनते जेव्हा आपण ड्रेस कोड अंगावर धारण करतो. म्हणून म्हटलंय संन्यासाचं सोंग संपादिता चांग. चांगलं करू शकू आपण संन्यासाचं सोंग. नवनीता आनंद महाराजांनी सांगितलेलं आहे, परंतु वैराग्याचं अंग आणीता नाही. वैराग्याचं अंग कुठून आणणार? त्यासाठी ड्रेस कोड अंगावर आल्यानंतर साधकाची एक भूमिका तयार होते की मला उपासनेमध्ये, साधनेमध्ये कुठपर्यंत बुडून जायचं आहे. छोट्या छोट्या सेवा करताना सुद्धा महाराजांनी सांगितलेले शब्द लक्षात ठेवा. प्रत्यक्ष भगवंताने, गोपालकृष्णाने सुद्धा उष्टी काढलेली आहेत लोकांची. भगवंत हे काम करू शकतो, तर मी एक साधक आहे, साधा उपासक आहे, आणि मी माझं नेमून दिलेलं काम भगवंताची सेवा म्हणून करेन, ही प्रतिज्ञा असते जेव्हा मी एखादा ड्रेस अंगावर चढवतो, ड्रेस कोडमध्ये असतो तेव्हा. तेव्हा ह्या युनिफॉर्मचं लक्षण काय आहे हे जाणूनच आपण त्याच्यावर पाऊल ठेवलं पाहिजे महाराज. म्हणून शरणागताची भूमिका काय आहे साधकाची आणि उपासकाची? मोरोपंतांनी आमची चांगली सोय केली. एका केकावलीमध्ये त्यांनी म्हटलंय, व्रजावन करावया, व्रजावन करावया बसविले नखाग्री धरा. व्रजावन याचा अर्थ व्रज, चला उत्तरेकडे. तिथे प्रचंड पाऊस पडतोय, महिनाभर पाऊस पडतोय असं म्हणूया. पावसामुळे गोकुळातले सगळे लोक त्रस्त झाले. तेव्हा भगवंताने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीच्या नखावर उचलून धरला. व्रजावन करावया बसविले नखाग्री धरा. नखाच्या टोकावर ही पृथ्वीचा एक भाग उचलून धरला. बरं, यानंतर आणखी काय केलं भगवंताने? सलिली तई मंदिराख्य नग स्वपृष्टी धरा. त्यानंतर असं कोणतं काम केलं? समुद्र मंथनाकडे चला. तिथे वासुकी नागाचा दोर केलाय, आणि मंदार नावाचा, मेरू मंदार नावाचा एक प्रचंड पर्वत, हिमालयापेक्षा मोठा, तो त्या समुद्रामध्ये घातलाय. देवदानव घोसळतायत, आणि तो मातीचाच पर्वत हो, समुद्रामध्ये काय व्हायला लागला? बुडायला लागला खाली खाली. तेव्हा तो पर्वत धारण करण्यासाठी देवा तू कासव झालास आणि स्वतःच्या पाठीवर तो मेरू मंदार धारण केलास. बघा कशी पात्रता वाढत गेली. आधी काय घेतलं? छोटा गोवर्धन नावाचा पर्वत. नंतर पाठीवर कुठला पर्वत धारण केला समुद्र मंथनामध्ये? सलिली तई मंदिराख्य स्वपृष्टी धरा. तू मेरू मंदार नावाचा पर्वत तुझ्या पाठीवर धारण केलास. वराह तनु घेऊनी स्वपृष्टी रदाग्रे उचलली धरा. आणि अशी अवस्था आली, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दैत्य माजले असताना महाराज पृथ्वीला कक्षेतून बाहेर हलवलं त्यांनी, आणि रसातळाला नेली पृथ्वी. पृथ्वी रसातळाला गेली म्हणजे आपलं काय झालं? पृथ्वी जर थांबली आता एक क्षण, तर आपण क्षणात आकाशामध्ये उडून जाऊ.
तिच्या वेगामुळे आपण तो वेग धारण केलाय, त्यामुळे आपण इथे आहोत. पृथ्वी थांबली, गुरुत्वाकर्षण शक्ती, चुंबकीय शक्ती, केंद्राकर्षण शक्ती, सगळ्यांच्या आपापसात प्रतिक्रिया होतील वेगवेगळ्या, आणि आपण आकाशात फेकले जाऊ. झाडं सुद्धा आकाशात फेकली जातील महाराज. म्हणून पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमण चालूच राहिलं पाहिजे. ज्या अर्थी ती कक्षेतच आपल्या फिरली पाहिजे. पण हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या राक्षसांनी पृथ्वीला कक्षेतून पळवून रसातळाला नेलं, अशी आपल्या पुराणांमध्ये कथा आहे. तेव्हा वराह तनु घेऊनी, वराह अवतार घेऊन रदाग्रे म्हणजे आपल्या सुळ्यांवर ती पृथ्वी पुन्हा तू जिंकून आणलीस देवा. मात्रा वाढत चालली आहे. आधी गोवर्धन पर्वत, मग मेरू मंदार, आणि नंतर प्रत्यक्ष पृथ्वी जड असणारी तू तुझ्या सुळ्यांवर घेऊन आणलीस. तर कवी म्हणताय, सदुर्धर तुम्हा कसा पतित हा नका उद्धरा. तर देवा, गोवर्धन पर्वत, मेरू मंदार पर्वत नव्हे, पृथ्वीपेक्षा सुद्धा का मी जड आहे, धारण करण्यास जड आहे का मी? तू माझा अजून उद्धार का करत नाहीयेस? अशा प्रकारची शरणागताची भूमिका असेल तरच महाराज आपण सद्गुरूंच्या चरणापर्यंत जाऊ शकतो आणि सद्गुरूंची कृपा होऊ शकते. उपासना मार्गामध्ये सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर काय होतं? काय होतं? झाले साधनांचे सार, संसार झाला सुफळ, आणि साध्य होता साधनांचा पाढ नाही श्रीराम. आणि ह्या तुमच्या उपासनेचं, साधनेचं जेव्हा सार होईल, साधना पूर्णत्वास जाईल, तेव्हा तुम्हाला तुमच्या समोर काय प्रकट होईल? निश्चळ ब्रह्म ते तुमच्या समोर प्रकट होईल. आणि तेव्हा साधना पूर्ण होईल, तेव्हा मग ह्या उपासनेची आणि साधनेची गरज भासणार नाही. ही अवस्था केव्हा होईल? तेव्हाच होईल. समर्थ म्हणतात, जेव्हा तुम्ही आता तरी जाय जाय धरी सद्गुरूचे पाय, सहस्र अपराध जरित्वा केले. कधी कधी मनामध्ये शंका येते, मी असा असा अपराध केलाय, सद्गुरूंच्या समोर जाऊ का? साधा आता शाळेत शिकवताना विद्यार्थ्याने एखादा अपराध केला, वहीने आणली तर आमच्या समोर येत नाही, कारण हातावर छडी किंवा पाठीवर एक दंडका बसू शकतो, नाही जायचं शिक्षा. पण काही धिटाईने पुढे येतात आणि आमच्या सम्मुख आल्यानंतर त्यांना त्याचं चांगलं फळ मिळतं. त्यामुळे तुमचे जरी सहस्र अपराध असतील तरी सुद्धा तुम्ही सद्गुरूंच्या सम्मुख जायचंय आणि त्याची माफी मागायची आहे. सहस्र अपराध जरित्वा केले क्षमा करील गुरुमा, रामदास म्हणे का गुणे भिक्षा मागुनी खाय, तरी आता तरी जाय जाय. समर्थ म्हणतात, भिक्षा मागून खा. म्हणून आपली पहिली फेरी भिक्षेची पण असते. भिक्षेच्या मिशाने फिरावे, जनमानस अवलोकावे. आणि त्याच्यातून ही मठ मंदिरं निर्माण झाली. ती नुसती मठ मंदिरं नाही आहेत. इथे 16 उपचार, यज्ञ याग, जप जाप्य, होम हवन, नामस्मरण सगळं होतं. त्याचबरोबर अशा प्रकारची बौद्धिक होत आहेत, कीर्तनं होत आहेत. आता वारकरी कीर्तन झालं हबप केणी मॅडमांचं, केणीबाईंचं, इतकं छान आणि सुश्राव्य होतं. अगदी 2दा-3दा माझे डोळे भरून आले ते कीर्तन ऐकताना. आणि अशी साधी सोपी भक्ती आपण का करू शकत नाही आहोत? याचा पश्चाताप झाला पाहिजे. पण लक्षात ठेवा, पश्चात्तापेन शुद्धता. पश्चात्तापाचे उष्ण अश्रू तुमच्या गाळावरून ओघळतील, तेव्हा तुम्ही शुद्ध होत असता आतून, अंतःकरणातून. अष्टसात्विक भाव जागृत झाले पाहिजेत कीर्तन, प्रवचन, भजन ऐकताना, श्रवण करताना. आणि ते जर होत असतील, 8 सात्विक भाव आहेत, ते जर जागृत होत असतील तर समजून जा तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात, साधना पथावर आहात, उपासना मार्गावर आहात. तुम्हाला याची गोडी वाटते, तुम्हाला याच्यात काहीतरी प्रगती करूया, उपासना साधना करूया असं वाटतंय. कारण जो साधना आणि उपासना करत नाही तो बिनकामाचा आहे. जो भी किसी भी धर्म का हो, जो अपने अपने धर्म की उपासना और साधना नहीं करते वो सब निकम्मे हैं. सद्गुरूंचं वाक्य आहे. बिनकामाचे आहोत आपण. खातात पितात सगळेच, पशु पण. आहार निद्रा भय मैथून सगळ्यांना आहे. पण तुमच्याकडे विशेष काय आहे? तुमच्याकडे धर्म आणि बुद्धी आहे. हो,
उपासना करण्याची बुद्धी व्हायला पाहिजे आणि उपासना धर्माची व्हायला पाहिजे. म्हणून सहस्र अपराध जरित्वा केले, क्षमा करील गुरुमाय. पृथ्वीची क्षमाशीलता आहे गुरूंकडे. आणि म्हणून म्हणतायत की रामदास म्हणे एका गुणे, भिक्षा मागुनी खाय. भिक्षान्नवंता च तुष्टिवंता. भिक्षेच्या अन्नाने सुद्धा तुष्टी म्हणजे समाधान प्राप्त झालं पाहिजे. 2 घास सुद्धा समाधानाचे वाटले पाहिजेत. भरपूर खाणं, पोट भरणं हे साधकाचं उपासकाचं काम नाहीये. 2 आणलेले भिक्षेचे घास हे सुद्धा समाधानाचे असू शकतात. कारण ते समाधान मानसिक आहे, भावनिक आहे, भक्तीच्या मार्गावरचं आहे, उपासना आणि साधनेच्या पथावरचं आहे. म्हणून आज नवनीतानंद महाराज माझ्या मुखातून जे त्यांनी बोलविलं आहे तुमच्यासाठी, वधवून घेतलं, ते उपासना मार्गातील अगदी साधे सोपे नियम होते. अर्थात ही सद्गुरूंची उपासना करताना आता तरी जाय जाय. खूप झालं, खूप केलं आपण, खूप दुःख सोसली, खूप व्यवहार केले, चांगले वाईट, डाव्या उजव्या हाताने. थांबूया आता तरी जाऊया. कुठे? धरी सद्गुरूचे पाय. एवढं सांगून मी माझ्या आजच्या छोट्याशा प्रवचनाला विराम देतो. प्रवचन याचा अर्थ आहे प्रकोष्ठेन वचन. ज्या वचनामध्ये प्रचंड अनुभव आहे, ज्या वचनामध्ये साधू संतांची शब्दकळा आहे, आणि ती शब्दकळा आपण साध्या शब्दातून समजून घेणं. अर्थात निरूपणासाठी घेतला होता समर्थ रामदासांचा अभंग. आणि हे सगळं गुरुतत्वच आहे. ते गुरुतत्व आज माझ्या मुखातून वधवून घेतलं नवनीतानंद महाराजांनी. तेव्हा झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी सादर करतो. आणि सगळ्या श्रोत्यांचे, ज्यांनी ही माझ्याकडून झालेली सेवा ऐकून घेतली, श्रवण करून घेतलं, त्या सर्वांचे आभार मानतो आणि इथे थांबतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री नवनीतानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.